नमस्कार, मी ऋषी देसाई. लोकशाही विशेष या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा विषय अतिशय संवेदनशील आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपणार की सुरू राहणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. मात्र परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर तसंच उदय सामंत यांच्या चर्चेच्या 2 फेऱ्या झाल्यात आणि त्या सकारात्मक झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे कदाचित एसटी पुन्हा धावू लागेल अशी शक्यता आहे. 3 आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय आणि 2 आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आपला ठाव मांडलाय. आता हा संप चिघळला. यावर तोडगा काढण्यासाठी हायकोर्टानं 3 सदस्यांची समिती नियुक्ती केली आहे आणि त्यांना 6 आठवड्यात निर्णय घेण्यास सांगितलंय. अशी पार्श्वभूमी असताना एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर प्रचंड आक्रमक आहेत. तर प्रकरण कोर्ट नियुक्त समितीकडे असल्यानं सरकार या क्षणाला हतबल आहे. अशातच भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात आंदोलन सुरू केल्यामुळे हे प्रकरण जास्त चिघळलंय. हे कमी म्हणून की काय, अनेक कर्मचाऱ्यांनी या सगळ्या दरम्यान आत्महत्याही केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढतोय. अशातच सकारात्मक चर्चा झाल्यानं आता संप मिटण्याची शक्यता निर्माण झाली. आपण याच विषयावर लोकशाही विशेषमध्ये चर्चा करणार आहोत. एसटी धावणार. आमच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या याच विषयावर आपण अनेक मान्यवरांसोबत चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत गणेश हाके, भाजपचे प्रवक्ते आहेत. हाके सर, स्वागत आपलं. मुकेश तिगोटे, इंटकचे सरचिटणीस आहेत. उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. अजित अभ्यंकर देखील थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत. पण सर्वप्रथम जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे. रुपाली, सध्या या संपूर्ण घडामोडीकडे लक्ष ठेवून आहेत. रुपाली, आजचाच नाही तर मागच्या 3 आठवड्यापासून या सगळ्या प्रकरणावर लक्ष आहे आणि तो क्षण जवळ येतो. या क्षणातला महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक असा असेल त्याचं म्हणणं एकच आहे, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू देत आणि आज संप मिटू देत. काय नेमकी अपडेट आहेत त्या ठिकाणावरची? ऋषी, खरं आपण पाहत आहोत जवळपास 2 आठवडे झालेले आहेत. एसटी कर्मचारी जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानावरती संपासाठी बसलेले आहेत. याच्यामध्ये आपण प्रामुख्याने तर बघायला गेलो तर एसटी कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती खरं तर विलिनीकरणाची आहे. एका बाजूला सरकार जे आहे, सरकारचं असं म्हणणं आहे की विलिनीकरण होऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर कर्मचारी मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. या एकूणच या 15 दिवसामध्ये आपण बघतो सातत्याने आंदोलनं झालं, सातत्याने बैठका झाल्या, मात्र तोडगा काही निघाला नाही. काल देखील या सगळ्या संदर्भात बैठक झाली. काल स्वतः परिवहन मंत्री अनिल परब जे आहेत त्यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या दोघांनाही निमंत्रित केलं होतं. त्यांच्यासोबत एक शिष्टमंडळ सुद्धा होती. कालची जी बैठक झाली त्याच्यामध्ये काहीतरी जे तोडगा आहे तो सकारात्मक पद्धतीने निघेल अशा प्रकारचं एक चित्र पाहायला मिळत होतं. त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा सह्याद्रीवरती जवळपास 12 वाजता बैठक सुरू झाली होती आणि जवळपास 4 वाजेपर्यंत ही बैठक होती. ही बैठक संपल्यानंतर अनिल परब यांनी स्वतः माध्यमांच्या समोर येऊन असं म्हटलं होतं की 6 वाजता या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाणार आहे. ही बैठक काही क्षणासाठी थांबवतो. या क्षणाची या सगळ्या संपादरम्यान एक मोठी बातमी येते. अनिल परब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना झालेत. एसटी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडे याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते. आज दिवसभरात साधारणपणे चर्चेच्या फेऱ्या झडल्यानंतर यातल्या एका मोठ्या निर्णयावर थोड्याच वेळात शिक्कामोर्तब होईल आणि याच्यासाठी आता अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला रवाना झाल्यात. एसटी संपाबाबत तोडगा निघण्याची ही शक्यता आहे. अजित पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. मान्यवरांसोबत चर्चा करणारच आहोत, पण हे अपडेट महत्त्वाचे आहेत. रुपाली, तुमच्याकडे येतोय मी. परिवहन मंत्री अनिल परब मुख्यमंत्र्यांकडे रवाना झाल्यात, याबद्दल काय माहिती आहे? ऋषी, मी जसं सांगितलं की संपावरती तोडगा काढण्यासाठी आता परिवहन मंत्री आणि एकूण राज्य सरकारच्या वतीने जे आहे ते एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. जोपर्यंत विलिनीकरणाचा मुद्दा तोपर्यंत त्याच्यावरती कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत अंतरिम वेतन वाढ जो आहे तो पर्याय जो आहे तो एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर ठेवण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज अनिल परब आणि उदय सामंत दोघंही जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांनी येऊन चर्चा केली. अनिल परबजी आणि अजित पवार या दोघांमधली जी चर्चा झाली ती सकारात्मक झाली अशा पद्धतीची माहिती सुद्धा आपल्याला मिळत आहे. आणि एकूणच आता उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केल्यानंतर आता स्वतः जे आहे ते अनिल परब आता मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जे आहे ते स्वतः
रिलायन्स रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या हालचालींवरून एक गोष्ट मात्र निश्चित स्पष्ट होते की जवळपास आता जो संपाचा जो तिढा आहे तो आता सुटणार आहे, याच्यातून तोडगा निघणार आहे, अशा प्रकारचे एक जे चिन्ह आहे ते आपल्याला आता पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर जे आहे ते 6 वाजता अनिल परब स्वतः या संदर्भातला एक जो प्रस्ताव आहे तो खरं तर घोषित करणार आहे। त्या संदर्भातली अधिकृत घोषणा जी असणार आहे ती खरं तर अनिल परब यांच्याकडून केली जाणार आहे। याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हाच आहे ऋषी की जे एसटी कर्मचारी आहेत त्यांचं विलीनीकरण जरी होत नसलं तरी सुद्धा त्यांना अंतरिम जे वेतनवाढ आहे ती दिली जाणार आहे। आता नेमकी ही वेतनवाढ किती असणार आहे आणि याच्यामुळे राज्य सरकारवरती नेमका किती मोठा भार पडणार आहे या सगळ्या संदर्भातली जी बैठक आहे ती सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झाल्यानंतर आता अनिल परब स्वतः जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भात आता तोडगा निघतोय अशा प्रकारचं चिन्ह पाहायला मिळत आहे आणि आता 6 वाजता या संदर्भातली अधिकृत घोषणा देखील होणार असल्याचं कळतं नक्कीच आहे। आपण या संदर्भातले सगळे अपडेट घेत जाऊया, पण आपल्यासोबत आता जे मान्यवर जोडले जात आहेत त्यांच्याशी आपण अगोदर संवाद साधूया। मी सुरुवातीला गणेश साखे यांच्याकडे जातोय, भाजपचे प्रवक्ते आहेत। आज इतक्या दिवसाच्या चर्चेनंतर हा संप मिटण्याच्या संदर्भात अगदी सकारात्मक चर्चा झाल्याचं दिसतंय। सगळ्यात सुरुवातीला इतक्या दिवसाच्या संपानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? अत्यंत जर संप मिटला तर खरं म्हणजे अत्यंत एक शुभवार्ता असं म्हणूयात महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून। कारण गेल्या 1 महिन्याच्या पासून अधिक काळापासून हे सगळे एसटी कर्मचारी संपावरती बसलेले आहेत। बिचाऱ्यांना खरं म्हणजे दिवाळीसारख्या सण गेला, त्या लोकांनी आपला सण साजरा केला नाही। अत्यंत त्या मंडपामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन होती त्या ठिकाणी येऊन बसून चटणी भाकरी खाऊन यांनी आपली दिवाळी साजरी केली। यांची मुलं, यांचे म्हणजे कुटुंब यांचं सगळं दिवाळी साजरी करू शकलं नाही। आम्हाला वाटतं की आणि जर ज्या मागण्यांसाठी त्यांनी ह्या सगळ्या 1 महिन्यापासून जे आपलं निर्धार अशा पद्धतीचं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला खरं म्हणजे यश आलं असं म्हणावं। तर 6 वाजता त्या संदर्भातली कुठल्या स्वरूपाची ही घोषणा ते होती आहे, काय केलं जात आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। मला असं एवढंच वाटतं की काही गोष्टी जी चर्चेतून काही सकारात्मक असं काही जर बाहेर आलं तर फार महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून जे गेली 1 महिना 2 महिन्यापासून जे लोक जे हाल सोसतायत प्रवासाच्या दृष्टिकोनातून, जे गोरगरीब आहेत, वाड्या वस्त्यावरती तांड्यावरती राहणारे जे गरीब लोक आहेत त्यांच्या हातोनात हाल होत आहेत, त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत। तेव्हा मला असं वाटतं की हे संप मिटणं हे मला असं वाटतं की गरज आहे। नव्हे तर सरकारनं थोडीशी एक पाऊल मागे येऊन कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून, कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक स्वरूपाचा निर्णय घोषित करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं। नक्कीच आज घडीला सगळ्यात महत्त्वाची जर प्राथमिकता कुठली असेल तर ती केवळ आणि केवळ फक्त संप मिटणं आणि या कर्मचाऱ्यांना दिलासादायक त्यांच्या मागण्यांची घोषणा होणं एवढं मात्र नक्की आहे। मी उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत। पाटील सर, सरकारच्या वतीनं भूमिका मांडताना जी गोष्ट सरकार डे 1 पासून सांगण्यात येते की चर्चा करूया, चर्चेतनं खूप सारे मार्ग निघतील, सकारात्मक बोलूया, या गोष्टीचा आज एक खरं म्हणता येईल की ते शेवटचा अंक आज रंगणार आणि 6 वाजता त्या संदर्भात घोषणा येईल। काय अपेक्षा आहेत सरकारकडनं, तुमच्या स्वतःच्या या सगळ्या सरकारकडनं? सरकार कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात निश्चित सकारात्मक। प्रश्न असा आहे की ज्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी जे आहेत ते किंवा त्या संघटना ज्या आहेत आडून बसलेल्या होत्या त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा जो होता तो एसटी महामंडळाचं शासनाच्या सेवेमध्ये त्याचं विलिनीकरण किंवा शासनामध्ये विलिनीकरण होता। या मुद्द्याच्या संदर्भामध्ये एक कायदेशीर वेगवेगळ्या अर्थ त्याचा उमेश पाटील यांच्याशी आपला संवादामध्ये काहीशी तांत्रिक बिघाड आहे। मी पुन्हा एकदा उमेशजी यांच्याकडे जाणार आहे, पण यानंतर आता जाऊया मुकेश तिगोटे यांच्याकडे, सरचिटणीस आहेत इंटकचे। मुकेशजी, स्वागत आपलं लोकशाहीमध्ये। प्रश्न आज मिटेल हे सकारात्मक राहूया आपण सगळेच जण। कर्मचाऱ्यांना त्यांच्या मनासारखं जे आहे ते सरकारकडनं जास्तीत जास्त मिळेल, सरकारकडनं अपेक्षा ज्या व्यक्त केल्या जात आहेत त्या कर्मचारी त्याचं पालन करतील। पण या सगळ्याच्या निमित्तानं जे काही टेक्निकल प्रश्न आज घडीला प्राथमिक म्हणून उपस्थित होत आहेत, विशेषतः या सगळ्या कामगार चळवळीचा आणि एसटीच्या कामगार चळवळीचा अभ्यास केल्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे निलंबनाचा, बडतर्फीचा, सेवा समाप्त करण्याचा, वेगवेगळ्या शब्दांना आलेल्या ज्या कारवाया आहेत त्या कारवायांसंदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाचं जी कोर्टाच्या अवमान याचिकेसंदर्भात जी भूमिका मांडली आहे ती कोर्टानं मांडली आहे, त्या सगळ्यावर देखील आज निर्णय होऊ शकतात का या एक संप माघारीनंतर किंवा कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्यानंतर? आधी तांत्रिक मुद्द्यांबद्दल बोलूया।
यामध्ये असं आहे ऋषी सर की नेहमीच ज्यावेळेस कुठल्याही संपाची चर्चा होते त्या चर्चेमध्ये काय मुद्दे मांडले जातात, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि त्याच्याच बरोबर ज्या आर्थिक मागण्या आहेत त्या आर्थिक मागण्यांबरोबर संप काळामध्ये अनेक कारवाया केल्या जातात. निलंबनाच्या कारवाया असतील, सेवा समाप्तीच्या कारवाया असतील, त्याचबरोबर औद्योगिक न्यायालयामधल्या केसेस असतील, कामगार न्यायालयामधल्या केसेस असतील, उच्च न्यायालयातल्या केसेस असतील, याशिवाय काही FIR दाखल झालेल्या असतात. या सगळ्याच्या अनुषंगानं हा कुठलाही संप मिटवताना या संदर्भातली चर्चा करणं अत्यंत गरजेचं असतं. जर त्याच्यावर चर्चाच केली गेली नाही तर मात्र या सगळ्या संपाच्या कालावधीमध्ये जे कामगार सहभागी झालेले असतात आणि ज्या कामगारांच्या भरोशावर आंदोलन आणि किंवा संप आणि कुठल्या गोष्टी घडतात त्याला मात्र तिलांजलीचं दिल्यासारखं होतं. त्यामुळं त्या चर्चेमध्ये प्रामुख्यानं हा विषय असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने चर्चा होऊन त्या कारवाया मागं घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण शेवटी सैन्य लढाईमध्ये उतरवायचं आणि सैन्याचा बळी जाणार नाही याची काळजी घेणं हे नेतृत्वाचं कसं असतं, नेतृत्वाची ही कला असते आणि ते नेतृत्वाने घेतली पाहिजे. आता आज जो संप सुरू आहे या सगळ्या संपाच्या अनुषंगानं जे संपाच्या या वाटाघाटीसाठी चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत ते नेते हा विषय घेतात का आणि त्याच्या अनुषंगाने काय निर्णय होणार आहे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण माननीय औद्योगिक न्यायालयाने रिस्ट्रेनिंग इनलिगल स्ट्राईक आणि त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने याच रिस्ट्रेनिंग ऑर्डर केलेल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या अनेक लेबर कोर्टामध्ये इल्लीगल स्ट्राईकच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. जवळपास 673 कर्मचाऱ्यांवर FIR म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. जवळजवळ 2935 कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे आणि 635 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्त केलेला आहे. या सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा यांना आहे त्या परिस्थितीमध्ये कामावर घेऊन त्यांच्या सगळ्या कारवाया या रद्द केल्या गेल्या पाहिजेत. शेवटी कामगार जगला पाहिजे, कामगार टिकला पाहिजे, कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित राहिल्या पाहिजे हे या संपाच्या अनुषंगानं संबंधित जे नेतृत्व याच्यामध्ये करतायत, तडजोड करतायत त्यामध्ये घेणं गरजेचं आहे. नक्कीच. उमेश पाटील पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उमेशजी, मी तुम्हाला विनंती करेन की मी तुम्हाला प्रश्न विचारला तो रिपीट करतो की या सगळ्याबाबत तुम्ही जरी सरकारी पक्षाचे असला तरी सरकारकडनं तुमच्याही वैयक्तिक काय अपेक्षा आहेत आजच्या या संपूर्ण सुरू असलेल्या संपाबद्दल? सरकारकडून निश्चितपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं या बाबतीमध्ये निर्णय व्हावा अशीच अपेक्षा आहे. आणि एकूण आपण सर्वच महामंडळ किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांची तुलना केली, मिळणाऱ्या सुविधांची तुलना केली तर त्या तुलनेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं काम, त्यांचे कष्ट, त्यांना ते देत असलेले वेळ आणि त्या हालाकीमध्ये त्यांचं जीवन जगतात ते सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या वेतनामध्ये भरीव स्वरूपाची वाढ होणं, त्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ होणं, त्यांच्या सुविधांमध्ये वाढ होणं हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु ती जी संस्था आहे एसटी महामंडळ आहे, हे महामंडळ जे आहे त्या एकूण महामंडळ 6000 कोटी रुपयाचा त्याचा संचित तोटा आहे. शेवटी ती संस्था जी आहे ती संस्थाच त्याचं उत्पन्न वाढवत असते. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा काही दोष आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये दोष हा आज आमच्या सरकारचा असेल, त्याच्या मागच्या सरकारचा असेल किंवा एकूण यंत्रणेचा, प्रशासकीय यंत्रणेचा ज्याचा कोणाचा असेल तो असेल. परंतु ही महामंडळ जी आहे हे जगणं अत्यंत आवश्यक आहे. ही एसटी चालणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ही गोरगरिबांची खेड्यापाड्यामध्ये चालणारी ही एकमेव अशी सेवा आहे की ज्या सेवेमुळे लोकांचं दळणवळण जे आहे ते शक्य होतं. आणि त्याच्याकरता म्हणून या कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन फक्त दिवाळीच्या काळामध्ये झालं, लोकांची गैरसोय झाली, त्याच्यामुळे सरकार जे आहे ते त्या काळामध्ये म्हणत होतं की या काळामध्ये आपण संप करू नये. तशीच भूमिका कोर्टाची देखील होती. परंतु याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत असं अजिबात नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्या अगदी रास्त आहेत. त्यांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सरकार जे आहे, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री हे सर्वजण आणि एकूणच सरकार जे आहे ते सकारात्मकरित्या त्याच्यावर निश्चित तोडगा काढेल. काही लोकांना याचं राजकीयकरण करून काही त्याचे पॉलिटिकल बेनिफिट घेण्याचा काही लोक प्रयत्न करतात. असं आंदोलन कुठलं जरी असलं तरी त्याचा फायदा घ्यायचा लोक प्रयत्न करत असतात. त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. मुद्दा हा आहे की या महामंडळाचा केंद्रीभूत असलेला जो एसटी महामंडळाचा जो कर्मचारी आहे त्याला चांगल्या पद्धतीचं वेतन आणि सुविधा मिळायला पाहिजेत. जे काही राज्य सरकारवर आर्थिक ताण येईल, भले राज्य सरकारला उद्या कर्ज जरी काढावं लागलं, कर्जाचा बोजा जरी पडला तरी सुद्धा या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूनं राज्य सरकार आहे. नक्कीच.
हाच विश्वास अत्यंत महत्त्वाचा होता आणि मला वाटतं की मागच्या संपाच्या या काळात या विश्वासाला कुठंतरी तडा गेला होता की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण एस टी कामगारांचं म्हणणं एवढं होतं की आमचं म्हणणं ऐकून घ्या. त्याच वेळेला आमचं म्हणणं ऐकून घेणार कोण हा राजकीय दिसणाऱ्या चित्राचा भाग या सगळ्यातली जी दुरी आणि दुही होता तो वाढवत जात होता. आपल्यासोबत अजित अभ्यंकर अर्थतज्ञ देखील जोडले गेले आहेत. सर, या सगळ्या संपावर आज कदाचित उत्तर येण्याची शक्यता आहे, पण कामगार म्हणजेच सर्वसामान्य महाराष्ट्र अशा पद्धतीचं चित्र नाही आहे, तर प्रवासी म्हणजे सर्वसामान्य महाराष्ट्र या शब्दावर सरकार जोर देत होतं. तर कामगार चळवळ आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या, तो सामान्य माणूस आहे अशा पद्धतीचं चित्र रंगवलं जात होतं. दोन्ही बाजूनं ज्यांना सगळ्यात जास्त फटका बसत होता तो सामान्य माणूसच होता आणि दुर्दैवानं ज्यांनी याचं दायित्व स्वीकारायला पाहिजे होतं ते का कोंडीत सापडलं होतं. या सगळ्या संपाकडे ज्याच्या आज 6 वाजता कदाचित सकारात्मक उत्तरं मिळतील असं म्हणून ज्याच्याकडे पाहतोय, नेमका या संपाचं अनालिसिस तुम्ही कसं कराल? मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा आपण एसटी महामंडळ किंवा ही राज्य परिवहन सेवा जी आहे तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मुळात ठरवलं पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांसाठी महामंडळ नाहीये, महामंडळ आणि जनतेच्या सेवेसाठी महामंडळ आहे आणि महामंडळाचे कर्मचारी. मी जरी कामगार संघटनेचा असलो तरी आपल्याला या परिप्रेक्ष्यामध्ये विचार करावा लागेल. आणि या दृष्टिकोनातून जर विचार केला तर माझ्या मते सगळ्यात पहिला मुद्दा आपण पाहिला पाहिजे की या महामंडळाचं आणि राज्य मार्ग परिवहन जे आहे त्याचं खाजगीकरण होणार नाही ही सगळ्यात पहिल्यांची सगळ्यांची प्रतिज्ञा पाहिजे. फर्स्ट पॉइंट. आणि तिथं प्रवाशांचाही संबंध येतो आणि तिथंच कर्मचाऱ्यांचाही संबंध येतो. हे दोन्ही वेगवेगळे नाहीयेत मुळामध्ये, हे परस्पर विरोधी नाहीयेत. हे खाजगीकरण करण्याच्या ज्या सगळ्या विविध कारस्थान आणि विविध योजना आहेत त्या वेगवेगळ्या रूप घेऊन येतील. म्हणजे कधीतरी भाजप कामगारांच्या बाजूनी उभं राहण्याचा आव आणेल आणि त्याच्या पाठीमागे खाजगीकरणाची दीर्घकालीन योजना सुद्धा असू शकते. कदाचित सत्ताधारी पक्ष जे त्यांच्यामधल्याही काही लोकांची असू शकते. तेव्हा आपण केवळ कर्मचारी आणि त्यांच्या मागण्या एवढ्या एका मर्यादित त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, कारण हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड गोष्टी आहेत. अगदी. आणि या दृष्टिकोनातून जर मला असं वाटतं की तोडगा काढताना या दीर्घकालीन गोष्टीचा विचार करून काढला पाहिजे आणि तो तोडगा जर तसा निघत असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत आहे. तर मला तोडगा काय निघतो ते मला माहित नाही, कोणालाच माहित नाही. परंतु मी सगळ्यात पहिल्यांदा या परिप्रेक्ष्यातून बघतो, जर आपण सिंग्युलरली एक सिंग्युलॅरिटी म्हणून जर फक्त विचार केला की बाबा आज आहेत ते जे कर्मचारी आहेत त्यांचं फक्त भवितव्य काय होईल तेवढंच फक्त आम्हाला बघायचं आहे, तर कदाचित एखादं सरकार असं म्हणू शकेल की आहे ते कर्मचाऱ्यांना आम्ही येतो पण सगळ्या सेवेचं आम्ही खाजगीकरण करायला मग मोकळे झालो. असं जर उद्या कोणी मनामध्ये ठेवत असेल आणि त्याला जर कोणी पुष्टी देत असेल आणि कोणी हेच मनामध्ये ठेवून संपाचं नेतृत्व करण्याचं जर आव्हानत असतील विशेषतः भाजपमध्ये लोक, तर त्याचाही जरा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आपण की नेमकं कोणाचे काय इथं संबंध आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांनी निश्चित याची दृष्टी ठेवली असेल याची मला खात्री आहे. पण थोडी फक्त एक खेदाची गोष्ट अशी मला नमूद करावीशी वाटते की कर्मचाऱ्यांचा युनियन्सवरती काही युनियन्सवरती अविश्वास असेल, काही गैरसमज झाले असतील, हे मान्य आहे, मला समजू शकतो मी गोष्ट, अशी कामगार चळवळीत नेहमी होते. परंतु कुठल्याही युनियनची आम्हाला रिप्रेझेंटेशनच नको ही भूमिका इथपर्यंत कर्मचारी का आले त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि ते बरोबर आहे का याचा खरोखरच विचार करण्याची गरज आहे. कारण चर्चा करायची म्हणजे तर कोणाशी करायची, कारण जे लोक कर्मचाऱ्यांच्या वतीने चर्चा करणार त्याच्यामध्ये एकवाक्यता झाली पाहिजे, त्याच्यामध्ये एक दीर्घकालीन दृष्टी असली पाहिजे, एक विचार असला पाहिजे. हे करण्याच्या दृष्टिकोनातून या तोडग्याकडे बघावं, हे सगळे फॅक्टर्स त्याच्यात आहेत ना हे बघावं अशी माझी निश्चितपणे भूमिका आहे. हे सर्वसाधारण ओपिनियन देत आहेत. आता नेमका तोडगा काय निघाला याच्यावरती भाष्य वेगळं, तोडग्याचे तपशील कळल्यानंतर नाही, त्या भाषावर आपल्या सगळ्यांचीच नजर आहे, कारण या सगळ्या गोष्टी 6 वाजता या स्पष्टपणे दिसणार आहेत. याच विषयावर आपण बोलतो. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या संपानं पुढे एसटीतल्या कामगार चळवळीचं काय, या संपानं खाजगीकरण आणि विलिनीकरण या चर्चेला सुरुवात झाली आहे. तो संप तो माइंडसेट सेट करणारा ठरणार आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं या पुढच्या काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांचं भविष्य ते काय, या सगळ्याबद्दल बोलतोय. छोटासा ब्रेक घेतो, लगेच परततोय. पात्रा एसटी धावणार. विलिनीकरण आमच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या.
पाहिल्यानंतर स्वागत. आपण बोलतो एसटी धावणार या विषयावर. अतिशय थोड्याच वेळात या सगळ्या प्रकरणाचा एक महत्त्वाचा निर्णय आणि पत्रकार परिषद होणार आहे. या सगळ्याच्या संदर्भानं मी मुकेश तिकोटे यांच्याकडे जातो. तिकोटेजी, 6 वाजता सकारात्मकच होईल या सगळ्या आशेवर आपण ही सगळी चर्चा करतोय, चर्चा बोलतोय. या चर्चेनं काय दिलं, या संपानं काय दिलं, या सगळ्यापेक्षा एक मात्र मोठी भविष्य जी आज 6 नंतर एसटीच्या 17 किंवा 30 कामगार संघटना, अगदी त्यात भाजपच्या 3 संघटना आहेत ज्या या सगळ्या कृती समितीत होत्या, त्या सगळ्यांना हा प्रश्न विचारला जाणार आहे. तुम्ही काय केलं आणि यापुढे तुमची खरंच कामगारांना गरज आहे का, या प्रश्नांना आता कामगार चळवळीला काय उत्तर देण्याची ताकद असणार आहे? नाही, खरं आहे. निश्चितच आपण जो मुद्दा उपस्थित केला याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या 25 वर्षामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये प्रचंड तफावत झाली आणि आज शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा 50% एसटीतले कर्मचाऱ्यांचे पगार आले. याला मागच्याही आपल्या डिबेटमध्ये मी सांगितलं होतं की 1995 पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त होते, परंतु MRTU आणि PLP ऍक्ट 1971 या कायद्याने एसटी महामंडळामध्ये 1995 रिकॉग्नाइज युनियन म्हणून मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना आली आणि या कामगार संघटनेनं गेल्या 25 वर्षामध्ये कामगारांचे पगार वाढविले नाहीत. करार करताना स्वतःच्या स्वार्थाचे निर्णय घेतले, त्यांच्या हिताचे निर्णय घेतले, परंतु कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून आज कामगारांच्या या पगारावाढीला किंवा या आज जे काही कामगारांचा आक्रोश किंवा जे काही कामगारांमध्ये प्रचंड या संदर्भातली अस्वस्थता आहे जी संपाच्या माध्यमातून बाहेर आली, हे मान्यताप्राप्त कामगार संघटनेचं पाप आहे. आम्ही एसटी महामंडळामध्ये अमान्यताप्राप्त संघटना म्हणून काम करत असताना विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं आज रस्त्यावर भांडतोय त्याच पद्धतीनं अमान्यताप्राप्त संघटना विरोधी पक्षाच्या पद्धतीनं लढण्याचं काम एसटी महामंडळामध्ये केलेले आहे. परंतु मर्यादित असलेले अधिकार आणि मान्यताप्राप्त संघटनेला असलेले अमर्यादित कायदेशीर अधिकार, परंतु त्या कायदेशीर अधिकाराचा वापर करून योग्य पद्धतीनं पगारवाढ केली नाही. त्यामुळं आज कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच 28 तारखेला आपल्याला माहित आहे की कृती समितीनं केवळ महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा दर या मागण्यांकरिता उपोषणाचं हत्यार उपसलं आणि माननीय परिवहन मंत्री महोदयाकडे या संदर्भामध्ये बैठक झाली आणि बैठकीमध्ये घरभाडे भत्ता आणि महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचं जाहीर केलं गेलं आणि उपोषण तेवढ्याच नोटीस करता असल्यामुळे आम्ही ते मान्य केलं. परंतु त्याच रात्री या एसटीतल्या कर्मचाऱ्यांना गेल्या 1.5 वर्षामध्ये नियमित वेतन मिळत नाही, त्याचबरोबर अत्यंत कमी वेतन आहे. या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली आणि त्याचबरोबर आम्ही गेल्या 1-2 वर्षापासून विलीनीकरणाचा मुद्दा सातत्यानं रेटतोय. हाच मुद्दा घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी विलीनीकरणाशिवाय माघार नाही अशी घोषणा केली, परंतु नोटीस कायदेशीर नसल्या कारणानं संघटना म्हणून आणि गेल्या 15-20 वर्षापासून कामगार चळवळीत काम करत असताना कायदेशीर लढण्याची सवय आणि कायदेशीर लढणं हा हेतू असल्या कारणानं आम्ही त्या बाबतीमध्ये त्या संपामध्ये सहभागी झालेलो नाही. परंतु जी चर्चा किंवा जी मागणी विलीनीकरणाशिवाय माघार नाही म्हणून आज कामगारांना 27 दिवसापासून आज रस्त्यावर आणलेला आहे, आझाद मैदानामध्ये आणलेला आहे. कामगार आज दिवाळीमध्ये डेपोच्या गेटवर बसलेला आहे. दिवाळी अत्यंत नक्कीच या सगळ्यातली जी महत्वाची भूमिका होती की इतर कामगार संघटना या सगळ्या संपात आपला चेहरा का दाखवू शकल्या नाहीत, तर त्याच्या मागे असणारी जी कायदेशीर भूमिका होती ती कदाचित संघटनांनाच पुढच्या काळात मारक ठरली असती. मी या सगळ्याच्या निमित्तानं अर्थतज्ञ आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहे. अभ्यंकर सर, तुमच्याकडे येतो आणि त्यानंतर मी गणेश हाके यांच्याकडे जाणार आहे. अभ्यंकर सर, खूप साऱ्या गोष्टी या म्हणजे अगदी कामगार चळवळ ही कोणीही समूहाचा वतीनं जो पुढे माणूस आहे किंवा ज्याला लाऊडस्पीकरवर हातात माईक घेता येतो त्यानं नेतृत्व करणं एवढीही सोपी गोष्ट नसते. तर कायद्याचा, समाजाचा, भावनांचा, मागण्यांचा कायदेशीर पटलानं विचार करून न्याय हक्कानं मागणे म्हणजे ती कामगार चळवळ असा माझा आजपर्यंतचा समज आहे. पण या सगळ्यात
संपाच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कोर्ट थेट अवमानाची भाषा सुरू होते. कोर्टाला जुमानलं जात नाही. मागण्या मागताना आपण काय मागतो याचंही भान असत नाही. आणि अशा वेळेला एक विचित्र प्रभाव खाजगीकरणाचा निर्माण केला जातो. हा सगळा संप आज 6 वाजता मिटल्यानंतर जे प्रश्न काही उपस्थित होतील, म्हणजे मगाशी मी कामगार नेत्यांना विचारलं की कामगार चळवळीचं काय, 17-29 कामगारांनी काय केलं, हा जसा प्रश्न उपस्थित होईल तसं कोर्टाच्या अवमानाचं काय, अवमान झालाच आहे. समाज म्हणून आंदोलन करताना एक गांभीर्य हरवलेला चेहरा हा मागच्या 30 दिवसात दिसला. हे बघा, असं आहे की मगाशी माझ्या आधी जे बोलले त्यांनी मान्यताप्राप्त संघटनेबद्दल बरंच काही भाष्य केलं. आता मी त्या संघटनेचा काय प्रतिनिधी नाहीये, परंतु मला निश्चितपणे माहिती आहे की एसटी ही खाजगीकरणापासून जर कोणी वाचवली असेल तर तिथल्या कामगार संघटनांबद्दल त्यांनी जे अनेक प्रयोग केले, त्यांनी एसटी महामंडळाला एसटी गाड्या विकत घेण्यासाठी सुद्धा सहाय्य करण्यापर्यंत ते गेले. आणि हे करल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण सर्व वस्तू सेवांचं खाजगीकरण करण्याची भूमिका जेव्हा भाजप सरकार असेल किंवा नंतरचं सरकार असेल त्या दोघांनी सातत्याने चालवलेली होती. आणि एसटी जी आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जाण्याचं जे कारण होतं, कारण एसटी ही कॉल डॉग मॅड बिफोर किलिंग इट अशा पद्धतीनं चालवण्याची भूमिका आधीच्याही सरकारची होती, म्हणजे फडणवीस सरकारची पण होती आणि त्यांच्या आधीच्या पण सरकारची होती. जेव्हा मला निश्चितपणे आठवते, आता विलिनीकरणाची मागणी पडळकर साहेब लावून धरतायत, त्यांना ते अनेक त्यांची भूमिका खूपच लवचिक असतात, त्याच्यामुळे ते काही म्हणू शकतात. परंतु त्यांना जे आपले आधीचे मुनगंटीवार त्यांना विचारलं होतं की विलिनीकरणाचं काय, तर जे आग्रही होते असं सांगतायत, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मुनगंटीवारांचं मत बदललं असेल, कारण साईड बदलल्यानंतर त्यांची मतही बदलतात, ती गोष्ट वेगळी आहे. तेव्हा विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. माझ्या मते एसटी कामगारांची मागणी वेतनवाढीची आणि एसटी महामंडळाचं खाजगीकरण न होणं ही सगळ्यात प्रमुख मागणी आहे. केवळ विलिनीकरणाची जर भूमिका घेतली तर विलिनीकरणाची मेथड काय आणि इतर अनेक सरकारी मंडळ आहेत त्या सगळ्यांबाबत ही भूमिका घ्यायची का, तर माझ्यामध्ये मूळ मुद्दा खाजगीकरण न करणं हा मूळ मुद्दा आहे, तो लावून धरण्याची गरज आहे. आणि खाजगीकरणाच्या विरोधातली भूमिका सध्याचे विरोधी पक्ष तर मुळातच घेणार नाहीत, कारण त्यांच्या सरकारने केंद्रापासून सगळ्याच खाजगीकरण केलेलं आणि करायला विकायलाच काढलेलं आहे सगळं, तर ते तर काय बोलूच शकत नाही. तेव्हा आणि काँग्रेसने सुद्धा याच्यापूर्वी मनमोहन सिंग सरकार असताना सुद्धा बाय अँड लार्ज खाजगीकरणाच्या बाजूनेच भूमिका घेतलेली. तेव्हा खाजगीकरणाचा मुद्दा लावून धरणं आणि वेतनवाढीचा मुद्दा लावून धरणं हे 2 मुद्दे महत्वाचे होते. बाकी विलिनीकरण कुठल्या पद्धतीने करायचं, असं एखाद्या आस्थापनेचं विलिनीकरण एखाद्या सरकारमध्ये करणं ही गोष्टीला फार मोठ्या तांत्रिकता असतात. त्यातला मूळ गाभा जो आहे तो खाजगीकरण न करण्याचा आहे, तो कोर आहे त्यातला. त्याच्या प्रॉपर्टीज खाजगी विकासकांना न देणं हा त्याचा कोर आहे. त्यांच्या गाड्या व्यावसायिक तत्वावरती चालवणं, त्या मोठ्या प्रमाणात वाढवणं, त्याचं कंत्राटीकरण न करणं, या मागण्या महत्वाच्या आहेत. आणि आधीच्या सगळ्या बऱ्याच कामगार संघटनांनी सगळ्यांनी त्या लावून धरलेल्या होत्या. त्या जर याच्या पुढे लावून धरण्याचा त्यांचा स्कोप राहणार असेल तर मी निश्चितपणे ना संप यशस्वी झाला. पण जर असं होणार असेल की संपाला पुण्याचं नेतृत्वच मानायचं नाही आणि माईक जे हातात धरतील, जे काही भडक बोलतील त्यांच्याच मागे जायचं, अशी जर प्रवृत्ती याच्यामधून कुठे चुकून वरती आली आणि ती नाव घेणार नाही कोणाचं, पण अशी येताना दिसते, काही संधी साधू त्याच्यात घुसलेत, ते कर्मचाऱ्यांचे प्रवक्ते असल्यासारखी भाष्यही करतायत, त्यांच्या हातात जर नेतृत्व गेलं तर खाजगीकरण हे अटळ नाही, हे ती योजनाबद्ध नीतीच असू शकेल ही मला भीती वाटते. नक्कीच. अजित अभ्यंकरानंतर गणेश हाके यांच्याकडे जातो. हाके सर, मधल्या काही काळात आपला संवाद तुटला होता, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतो. हाके सर, या सगळ्याच्या निमित्तानं खरं तर अगदी पर्सनल विचारायचं तर तुमच्यासारखं एक नेतृत्व जे सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतं, त्या माणसाला एसटी बंद आहेत, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही आहे, सामान्य माणूस तडफडतोय, एक पाऊल भाजपच्या पक्षाच्या वतीनं खोत पडळकर यांनी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व केलं, हे मान्य. त्या कदाचित आजच्या या सगळ्या निर्णयाप्रत येण्यापर्यंत, रेटा पुढे नेण्यापर्यंत या दोघांची भूमिका ही खरंच निर्णायक ठरली होती. पण या सगळ्यात एसटी बंद असल्यामुळे अनेकांच्या परीक्षांचा प्रॉब्लेम, अनेकांच्या दिवाळीचा प्रॉब्लेम आणि सर्वसामान्य माणसाचं दळणवळण थांबलं होतं. त्या बाबतीत सामोपचाराचं एक पाऊल घेऊन तुम्ही का भेटला नाहीत किंवा पक्षानं का भूमिका घेतली नाही? ऋषीजी, आपण या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खरं जर त्यांच्या एकूण परिस्थितीचा जर विचार केला तर आम्ही त्यांच्या पाठीशी का उभं राहिलो हे आपल्या लक्षात येईल. अगदी. कारण त्यांचे पगार इतके तुटपुंज्या स्वरूपाचे पगार आहेत की त्यांचा प्रश्न केवळ गेल्या अनेक वर्षापासून
की त्यांना त्यांच्या मुलांचं शिक्षण करू शकत नाही, म्हणजे पोट भरण्या इतपत सुद्धा म्हणजे आताच्या या महागाईच्या काळामध्ये त्यांना मिळणारा पगार आहे. आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो की हे सरकार इतकं असंवेदनशील आहे, इतकं क्रूर आहे. अहो मला सांगा की यांनी या दिवाळीच्या सणासुदीच्या याच्यामध्ये यांनी 2,500 रुपयाचा त्यांना बोनस दिला. मला सांगा 2,500 रुपयामध्ये दिवाळी साजरी होते का एखाद्या कुटुंबाची? अशा पद्धतीची चेष्टा ह्या सरकारनं महाविकास आघाडी सरकारनं चालवलं. खरं म्हणजे प्रामाणिकपणे तुम्हाला गेल्या काही दिवसापासून जे राष्ट्र आपलं म्हणजे या महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत, आज शरद पवार ज्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट दिलेली, जे आजही बोललेले, याचा अर्थ असा आहे की त्यांना याचं विलिनीकरण करायचं नाही. आणि महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांची मागणी ही विलिनीकरणाची आहे. विलिनीकरणाची मागणी यांनी का केली हो मला सांगा की 70 वर्ष जे एसटी कामगार, आज मला सांगा की अभ्यंकरजी बोलतात ते कम्युनिस्ट पक्षाचे आहेत. खरं म्हणजे त्यांनी कामगार संघटनेच्या वतीनं बाजूला बोलायला पाहिजे. आणि त्यांनी जी खरं म्हणजे मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी जी लावून धरलेली आहे ती मागणी त्यांनी त्या कर्मचाऱ्यांच्या बाजूला त्यांनी बोलायला पाहिजे. अन्य काही गोष्टी अरे कामगार नाही ऐकूया. नाही हाके माझा प्रश्न भाजपच्या भूमिकेचा आहे. आपण अभ्यंकर काय बोलले त्याच्यावर थोड्या वेळाने बोलूया. आम्ही या सगळ्या गोष्टीला चेतावणी देतो आहे किंवा आम्ही त्याला नाही मी हा प्रश्नच विचारला नाहीये. नाही हाके माझा प्रश्न स्पेसिफिक आहे का? मी असं कुठलंही विधान केलं नाही आणि मी करत पण नाही. माझं म्हणणं आहे की खोत आणि पडळकरांनी ज्या निर्णायक पद्धतीने हा संपूर्ण लढा उभा केला त्यामुळे आजच्या खूप साऱ्या अंशात्मक श्रेय हे त्याचं द्यावं लागेल. पण एसटी बंद असताना एक समन्वयाचं पाऊल जर भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांनी जर जो एक दबाव वाढवला असता तर एसटी ही सुरू झाली असती, कर्मचारीही संपही मिटला असता. यावर मी माझं उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडनं. ऋषीजी हे लोक गेल्या मला सांगा 1 महिन्यापासून आंदोलन आहे. ज्या पद्धतीने आज सकारात्मक बोलताय त्यांच्याबद्दल, आता उमेश पाटील बोलत होते त्यांच्याबद्दल, मला सांगू शिवसेना यांच्याबद्दल सहानुभूती दाखवते, काँग्रेस दाखवते, राष्ट्रवादी दाखवते. अरे पण तुम्हाला यांच्या मागण्या न्याय आहे असं म्हणते, आपण यांच्या मागण्या मान्य का करत नाही तुम्ही? यांच्या जर न्याय मागण्या असतील यांच्या, आता तुम्ही मागण्या मान्य करायला इतके दिवस का लावला? यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायला का भाग पाडलं? उपाशी पोटी काही लोक तर याच्यामध्ये आत्महत्या केलेल्या काही लोकांनी, मला सांगा 43 लोकांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या करायला यांना भाग का पाडलं आणि कोणी पाडलं? जर या सगळ्या यांच्या जर मागण्या जर न्याय असतील तर मला सांगा या सगळ्या क्रियाचे आत्महत्या एसटी कर्मचारी झाले याला जबाबदार हे महाविकास आघाडी. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. चर्चे आज जे चर्चेने प्रश्न सोडवायला लागले तो त्यांना गेल्या 1 महिन्यानंतर हा प्रश्न सोडवता आला असता ना. 1 महिना यांना असं उपाशी कुठे का बसवलं? 1 महिन्यानंतर त्याच मुद्द्यावर आपण येऊन थांबतोय का? 1 महिन्यानंतर आपण येऊन त्याच मुद्द्यावर थांबतोय. उमेश पाटील तुमच्याकडे येतोय. खरं तर अगदी हाके मी अभ्यंकर येतो तुमच्याकडे, मी उमेश पाटील यांच्याकडे जातो. 1 महिन्यानंतर आपण त्याच मुद्द्यावर येऊन थांबतोय की विलिनीकरण नाही पण अंतिम पगारवाढ समितीचा निर्णय. अनिल परब पहिल्या दिवशी काय म्हणत होते? समितीचा निर्णय येऊ देत, ते झाल्यानंतर आपण याबाबत बोलू. जी गोष्ट 21-23 दिवसापूर्वी होती त्याच गोष्टीवर आज येऊन थांबलोय. आणि आता जो हाके जो मुद्दा उपस्थित करताय त्याला तुम्ही उत्तर द्या. पण मी तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट विचारतो, जर या सगळ्या प्रकरणात आत्महत्या केलेल्यांचं दायित्व हे सरकारचं असेल तर काही जण हृदयविकाराच्या भीतीनंही गेले आहेत, त्याला विरोधकांना जबाबदार का ठरवू नये? मी पाटील मी 2-3 मुद्द्यावर मी पहिल्यांदा बोलतो. अगदी हाके जे आहेत हे कुठल्या तोंडाने सांगतात की आज महिना झालं संप चालू आहे किंवा 3 आठवडे झालं संप चालू आहे आणि मग का तुम्ही निर्णय घेतला नाही? तुम्ही जर सहानुभूती कामगारांबद्दल होती तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार आहे का हो? दिल्लीमध्ये संपूर्ण देशभरात शेतकरी मागच्या वर्षभरापासून आंदोलन करत होते. शेकडो शेतकरी हाके साहेब मी येतो तुमच्याकडे. हाके साहेब मी येतो. पाटीलांना मुद्दा क्लिअर करू द्या. पाटील तुम्ही मुद्द्यावर राहा प्लीज. मुद्द्यावरच बोलतोय मी. आंदोलन त्या संदर्भातल्या संवाद चर्चा हाके आपल्याला सोयीस्कर मुद्दे घेऊन नाही बोलू शकत ते. मी मुद्द्यावर येतो. 2 मिनिटं शांत राहा. मी तुम्हाला बोलायला संधी देतो. गणेश हाके बोलायला संधी देतो. उमेश पाटील कंटिन्यू करा. प्रश्न असा आहे की या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये जो एसटी महामंडळाचा संचित तोटा 800 कोटी रुपये होता, 817 कोटी रुपये होता, यांच्या सरकारच्या काळामध्ये तो 5000 कोटीपेक्षा जास्तीचा झाला.
महामंडळ खात्यात घालण्याचं काम ना हे भाजप सरकारच्या मागच्या सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे. आता हे म्हणतील की त्यावेळेला शिवसेनेचे मंत्री होते, अहो मुख्यमंत्री तुम्ही होते, सगळ्या गोष्टीचं श्रेय घ्यायला भारतीय जनता पार्टी होती, परंतु या सगळ्या सरकारची जबाबदारी आहे महामंडळ खात्यात घालण्यामध्ये. नंबर 1. नंबर 2 जे आहे की पडळकर असतील किंवा सदाभाऊ खोत असतील, नैसर्गिकरित्या या कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन होतं हे त्या ठिकाणी त्या आंदोलनाला भडकवण्याच्या करता तिथं घुसलेले आहेत. मगाशी जे अभ्यंकरांनी सांगितलं, एसटी महामंडळाच्या राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावर यापूर्वी देखील मागणी झाली होती भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये. त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री असलेले मुनगंटीवार कदापि शक्य नाही, कदापि शक्य नाही, कदापि शक्य नाही 3-3 वेळा म्हटलेल्या व्हिडिओ क्लिप बाहेर आलेल्या आहेत. आणि तुम्ही आज तुमचे लोक त्या ठिकाणी बसतात, त्यांना जरा सुद्धा त्याचं लाज आणि शरम वाटत नाही की यांच्या पक्षाचे नेते ज्या वेळेला सरकारमध्ये होते त्यावेळेला असंच आंदोलन झाल्यानंतर त्यावेळेला विलीनीकरण शक्य नाही म्हणून सांगतात त्यावेळेचे अर्थमंत्री. आज रोजी जे आहे विलीनीकरण केल्यानंतर ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना नोकरीचं संरक्षण आणि सुविधा आणि वाढीव पगार मिळतो त्या सगळ्या गोष्टी जर विलीनीकरण न करता जर साध्य होणार असतील आणि महामंडळ तोट्यात गेलेलं महामंडळ जे बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न होणार असतील तर आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. समितीच्या बाबतीमधला विषय असा आहे की कोर्टानं ती समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये या सगळ्या त्या समितीमध्ये याचा सर्व आर्थिक, तांत्रिक आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या याचा सार्वत्रिक विचार करून आपल्याला त्या ठिकाणी मार्ग काढावा लागेल. आंदोलनामध्ये ज्या काही मागण्या केल्या जातात प्रत्येक आंदोलनामध्ये 100% मागण्या कधी मान्य होत नसतात. मागण्या ज्या काही मान्य होतात तो आंदोलनाचा यशाचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा असतो. प्रत्येक वेळेला 100% मागण्या मान्य होतातच असं नाही, परंतु जास्तीत जास्त मागण्या मान्य व्हाव्यात अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे. लवकरच त्याच्या बाबतीमध्ये नक्की या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांची काही विधानं अत्यंत महत्वाची आहेत. ती विधानं काय आहेत आणि नेमकी कोणाला उद्देशून आहेत त्या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परतोय. पाहत राहा एसटी धावणार, संप मिटणार. विलीनीकरण आमच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या माझ्याकडे आता शेवटच्या टप्प्यात शेवटची 6 मिनिटं आहेत आणि माझ्याकडे 4 गेस्ट आहेत. मी प्रत्येकाला 2-2 मिनिटं बोलण्याची या निमित्तानं संधी देतोय. सुरुवातीला जातो मुकेश तिगोटे यांच्याकडे. तिगोटेजी, अगदी मागच्या 20 ते 25 दिवसापासून सगळ्याच कामगार संघटना या विलन ठरल्या होत्या, पण अजित अभ्यंकरांनी एक सांगितलेली गोष्टही महत्त्वाची आहे की आजपर्यंत एसटी जगवण्यासाठी या सगळ्याच कामगार संघटनांनी दिलेलं योगदान हे विसरून चालणार नाही. या पुढच्या काळात एसटी कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांसोबत एसटीसाठी काय करण्याची गरज आहे, अगदी थोडक्यात. त्यामध्ये प्रमुख बाब अशी आहे की विलीनीकरणाचं गाजर दाखवून कुठलीही कायदेशीर नोटीस न देताना संप सुरू केला आणि आज 27 दिवसाच्या संपानंतर तडजोडीची भाषा करून चर्चा केली जाते आहे आणि अंतरिम वेतनवाढ देण्यासंदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे. दुर्दैवानं आज एसटीतल्या कर्मचाऱ्यांना विलीनीकरण हवं आहे, त्याचबरोबर जे शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन मिळतंय तेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे. या संदर्भामध्ये गेल्या 7 वर्षापासून लढाई सुरू आहे, परंतु केवळ तोट्याचं कारण देऊन सरकारने मागच्याही सरकारच्या काळामध्ये 3 संप झाले, त्याही काळामध्ये वेतनवाढ योग्य पद्धतीने दिलं नाही, 7वा वेतन आयोग लागू केला नाही आणि आताही यावेळेस 27 दिवस कामगारांनाच विलीनीकरणाचं गाजर दाखवून रस्त्यावर आणून जर तडजोड करून जर अंतरिम वाढ देऊन काढत तोंडाला जर पानं पुसायची वेळ येत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पदनिहाय 7वा वेतन आयोग लागू करावा. या 7वा वेतन आयोग लागू करताना जे आर्थिक बोजा, वेतन आणि त्याचबरोबर भत्ते आणि त्याचबरोबर बस आणि या सगळ्याचा जो अर्थसंकल्प आहे एकंदरीत त्या सगळ्या खर्चाची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करावी आणि महिन्याचं जे वेतन मिळणार आहे त्या महिन्याचं वेतन एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन हे शासनाच्या तिजोरीतून द्यावं. आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे, जो विलीनीकरणाचा मुद्दा, ज्याचा अभ्यास न करता, कुठलीही माहिती न घेता किंवा ते कशा पद्धतीने होणार आहे याची कुठलीही या संदर्भातली कायदेशीर तरतूद
विचारात न घेता हे आंदोलन सुरू केलं. दुर्दैवानं हे न करता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षानं या संदर्भात आवाज उठवून जर कायद्यात दुरुस्ती केली असती तर 100% विलीन झालं असतं. आणि आजही माझी आपल्या मार्फत यांना विनंती आहे की 100% एसटी कर्मचाऱ्यांच्या आंध्र प्रदेश राज्य शासनाप्रमाणे विलीनीकरण करण्याची प्रक्रिया आहे. त्या संदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्याकडे काल आंध्र प्रदेश राज्य सरकारने जे समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल, तिथलं झालेला अध्यादेश याची कॉपी दिलेली आहे. आंध्र प्रदेश राज्य सरकारप्रमाणे महाराष्ट्र नक्कीच या सगळ्या गोष्टीचा कायदेशीर आणि तुलनात्मक अभ्यास व्हायला हवा. तिकोटीची भावना समजल्या. गणेश आके तुमच्याकडे येतो. 2017ला देखील असंच एक आश्वासन दिलं होतं फडणवीसांनी कामगार संघटनांच्या अधिवेशनात की लवकरात लवकर विलीनीकरण व्हावं होईल म्हणून. त्यांची 2 वर्ष गेली. 19ला सरकार बदललं. 19ला नव्या सरकारनंतर आल्यानंतर 2 वर्ष एसटी कामगारांची अगदी तशीच अवस्था राहिली. या दोन्ही सरकारचा जर कारभार पाहिला तर आजच्या या संपाला कोण जास्त कारणीभूत आहे असा तुमचा दावा आहे? हाकेजी. ऋषीजी, नाही ठीक आहे. आपण आम्हाला आमच्या सरकारमधल्या काळातल्या काही गोष्टींचा उल्लेख केला म्हणून मुद्दाम सांगतो. आम्हाला त्यांना त्यावेळेलाही यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये आमचं सरकार सकारात्मक होतं. देवेंद्रजींनी त्याबद्दलचं आश्वासनही दिलं होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांच्यासाठी 5,000 कोटी रुपयाचं पॅकेज आमच्या सरकारने दिलं होतं. यांनी किती 500 कोटी रुपये दिले आणि आमच्या काळात कशी अशी 6-6 महिने पगार त्या कर्मचाऱ्यांचे किती रोखलेले नव्हते. 6-6 महिने यांना पगार नाही याची परिस्थिती आहे. 2,500 रुपयाचा बोनस अशी चेष्टा या कर्मचाऱ्यांची गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी वाताहत लावण्याचं काम केलं. म्हणून नाईलाजानं या कर्मचाऱ्यांना संपाचा हत्यार उगारावा लागला. अदरवाईज यांना कुठल्याही पद्धतीची कुणाला हौस आहे मला सांगा. महिना घर बार सोडून रस्त्यावरती बसण्याची कुणाची इच्छा असते? दिवाळीसारखा दिवाळीचा सण साजरा केला की चटणी भाकर खाऊन त्यांनी मंडपामध्ये बसून त्यांनी भाकरी सोडून आपला सण साजरा केला. माझं म्हणणं आहे की त्यांच्या भावना लक्षात घ्या. इतकं असंवेदनशील राहू नका. महिना त्यांना रस्त्यावर थांबू नका. तुम्हाला जी आज चर्चा करायची होती ती तुम्ही 1 महिन्यापूर्वी सुद्धा करू शकता. अगदी बरोबर आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्याबद्दल तुमची नकारात्मक भूमिका ही तुम्ही स्पष्ट झालेली आहे. अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला एसटीच्या कर्मचाऱ्यांचा हा मुद्दा अत्यंत बरोबर आहे. मी गणेश हाकेंच्याच मुद्द्याचा संदर्भ घेऊन उमेश पाटील तुमच्याकडे येतो. आज जसूर खुद्द पवार साहेबांनी म्हटलंय की मागच्या 2 वर्षातल्या कारभाराकडे फार गंभीरतेने लक्ष द्यायला हवं. या निमित्तानं तुम्ही पक्षाच्या वतीनं काय सांगाल? शेवटचं 1 मिनिट पाटील साहेब. नाही, पवार साहेबांचं मार्गदर्शन हे सरकारला असतं. वेगवेगळ्या पवार साहेब हे त्यांचं मत नोंदवत असतात आणि ते स्वतः मुख्यमंत्री असताना असे अनेक संप अनेक प्रश्न त्यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या हाताळलेले आहेत. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. 2 वर्ष मूल्यांकन करणं, त्याचं अवलोकन करणं, काही दुरुस्त्या करणं, काही सुधारणा करणं या संदर्भातलं त्यांचं मार्गदर्शन राज्याच्या हितातच साधणार आहे. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बरोबर. एसटीच्या बाबतीमध्ये आता आपल्याला यातून तोडगा निघण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत. शेवटी प्रवाशांचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागामधल्या लोकांच्या करता एसटी ही अत्यंत महत्वाची आहे. दळणवळणाचं अत्यंत महत्वाचं असं ते साधन आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे. मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या संपामुळं आणि त्यांच्या मागण्यांमुळं गिरण्याच उद्ध्वस्त झाल्या आणि त्याच्यातून पुढे गिरणी कामगारही उद्ध्वस्त झाला. तशी ही संस्था पण उद्ध्वस्त होणार नाही. नक्की याची काळजी आपण सगळ्यांनी याची देखील काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष न होता. नक्कीच कामगार हित हेच सर्वप्रथम बघितलं पाहिजे सरकार म्हणून. पण प्रवासी हित हे देखील कर्मचारी आणि सरकारी दोघांनी पाळण्याची गरज जास्त निर्माण आहे. अभ्यंकर सर, अगदी शेवटचा, तुम्ही अनेक संप पाहिल्यात, अनेक कामगार चळवळी पाहिल्यात, अनेक लढ्यांचं यशस्वी नेतृत्व केलं. पण या 27 दिवसाच्या संपानं काय तुमचा निष्कर्ष दिसतोय? आज आपण एक सांगतोय की सकारात्मकरित्या या सगळ्या प्रश्नाची उत्तरं कर्मचाऱ्यांच्या बाजूने मिळतील असा एक आशावाद आहे. तुमचं काय अंतिम यावर मत आहे? सगळ्यात पहिलं मत असं आहे की प्रमुख म्हणजे कुठल्याही त्याच्या टप्प्याने, त्याच्या जागांचं, त्याच्या गाड्यांचं खासगीकरण, मागच्या दाराने, शिवने सगळ्या सर्व्हिसेस चांगल्या आहेत पण त्या कंत्राटीकृत नको. टेक्निकली एखादी कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट शासनामध्ये कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असताना ती विलीन करणं ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड गोष्ट आहे. मुख्य मुद्दा त्याचं खासगीकरण न करणं हा आहे. हा लावून धरला पाहिजे. आता भाजपने याच्याबद्दल जावं, याच्यासारखा या शतकातला विनोद नाही. अम्युनिशन फॅक्टरीज त्या डिफेन्सच्या आहेत, जे दारुगोळा तयार करतात, ज्या संरक्षण खात्याचा भाग आहे त्याचं कॉर्पोरेटमध्ये रूपांतर या मोदी सरकारने केलेलं आहे आता. आणि त्याच्यासाठी एक कॉर्पोरेट बॉडी बनवली आहे.
हीच गोष्ट LIC त्याचं ते एका कंपनीत रूपांतर नक्कीच. करतात आणि त्याचं खासगीकरण करतात. हे भाजपचे लोक हे जेव्हा विलिनीकरणाची गोष्ट नक्की करतात, त्यांच्या तो तेव्हा राष्ट्रीय भाऊ नीतीचा कराडावर भाग असेल, पक्षीय नीतीचा भाग असेल, केंद्राच्या आणि नीतीपेक्षा पक्षनीतीचं त्याच्यामुळे हे जे रस्त्यावरती मोर्चा दिसतो त्याच्या जाऊन पुढे उभं राहायचं माईक गांभीर्य सरांना चांगले कधी दिसावं, चांगले होऊ नये हा प्रकार चाललेला आहे. नक्कीच माझी वेळ संपलेली आहे. अभ्यंकर सर आणि हाके सर, पाटील सर आणि अर्थातच तिगोटे सर, मुद्दा हाच आहे की आज नेमकी गरज येऊन पडली आहे की सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी आज तुर्तास न्याय द्यावा आणि येणाऱ्या अधिवेशनात राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, काँग्रेस, शिवसेना आणि अगदी मनसे असेल, या प्रत्येकानं कायद्यातल्या बदलाचा फायदा हा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावा. हीच आजच्या या संपानं दिलेली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण असं जरी असलं तरी महाराष्ट्रासह सरकारसह कर्मचाऱ्यांनी एकच गोष्ट घ्यावी की या सगळ्या लोगोमध्ये जे वरचं वाक्य आहे ना त्याला आपण जागलं पाहिजे आणि त्या वाक्याच्या ओळी आहेत प्रवाशांच्या सेवेसाठी. आजच्या कार्यक्रमात इथंच आपण थांबतोय. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल गणेश हाके सर, मुकेश तिगोटे सर, उमेश पाटील सर आणि अर्थात अजित अभ्यंकर सर या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.